नमस्कार मंडळी, आज आपल्याला साबुदाण्याची खिचडी करायची। आज खिचडी करण्यासाठी साहित्य: साबुदाणा भिजू घातलेला आहे, तेल, मिरची, मीठ, शेंगदाणे आणि बटाटा एवढे साहित्य घेतले। शेंगदाणे भाजण्यासाठी तवा चुलीवर ठेवून घेऊ आपण। आता तव्यात शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे चांगले आता कडक भाजून घ्यायचे बघा, म्हणजे खमंग लागते। शेंगदाणे भाजून झालेत, आता काढून घेऊ। कडक भाजले बघा। बटाट्याची साल काढून घेऊन खिसून घेऊ आता। साल काढली म्हणजे बटाट्याची घाण निघते, सगळी माती ही असते वरनं। तसाच खिसला तर मग खिसामध्ये माती जाते, म्हणून खिसून वरनं साल काढून घ्यायची त्याची। आता बटाटा खिसून घेते, साल काढून झाली। आता बटाटा खिसून झालाय। आता खिसलेला बटाटा धुवून घेते। हे झाला बटाटा धुवून। शेंगदाणे कुटून घेऊ आता। आता शेंगदाणे कुटून झालेत, काढून घेऊ। आबाड धोबाड कुटलेलं शेंगदाणं चव येते खिचडीला। लय बारीक नाही शेंगदाणा कुटायचं, मग करपते त्याच्यात। आता मिरची कापून घेऊ थोडी। आता मिरची कापून झाली। आता तवा ठेवून घेऊ खिचडी हलवून घ्यायला। तेल टाकून घेऊ थोडं। आता मिरची टाकून घेऊ तेलात। आता बटाटा बी टाकून घेऊ मिरची। बटाटा बी टाकून घेतला, आता मिरची थोडी भाजून घेतली, म्हणजे दोन्ही आता सारखं भाजून।
आता बटाटा मिरची चांगली भाजून घेतली. आता साबुदाणा टाकून घेऊ त्याच्यात. आता कूट टाकून घेऊ शेंगदाण्याच्या त्याच्यात लगेच. थोडं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं त्याच्यात. आता आता सगळं मिक्स केलंय. आता सगळं हलवून घेऊ, एकजीव करू त्याचा सगळ्याचा. हे बघा आता बारीक जाळावर खिचडी भाजून घ्यायची बघा. आता म्हणजे करपत नाही, भाजून निघते चांगली, मऊ होती. म्हणजे जास्त जाळात भाजली म्हणजे करपती, भाजत बी नाही चांगली. बघा आता खिचडी कशी दिसते, चांगली झाली बघा खिचडी. सगळं मिक्स झालं त्याच्यात, शेंगदाणे, मिरची, बटाटा छान झाली. आता झाली खिचडी. आता चांगली काढून घेऊ आपण ताटात. हे झाली आपली साबुदाण्याची खिचडी. आणि कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि या खायला.